नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग लय खतरनाक होणार आहे, कारण मी आज बिर्याणी बनवणार आहे. तर आज बिर्याणी बनवतोय. तुम्ही रेसिपी बघा मी काय काय रेसिपीमध्ये टाकतोय. सो वही गाच्चो गाच्चो. तर आपली आजची बिर्याणी मी घरीच बनवणार आहे. तर काय चिकन आता धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण दुसरी रेसिपी करायला घेऊ. मोठ्या टोपामध्ये तांदूळ टाकले भिजायला. बासमती तांदूळ आहेत, जे लांबडे तांदूळ म्हणतात ते. आणि इकडे चिकन 1 किलो आपण चिकन घेतलेलं आहे आणि 1 किलो तांदूळ घेतलेला आहे भाताचे. आणि आता आपण दुसरा मसाला घेऊ. आपल्याला जी आता बिर्याणी बनवायची आहे त्याची रेसिपी आपण बनवतोय. त्याला सामग्री लागणार आहे. लाल मिरची पावडर आहे, नंतर ना आलं पेस्ट आणि लसूण पेस्टची हे आहे, नंतर ना बिर्याणी मसाला आहे, त्याला खडा मसाला म्हणतात, आणि हे धने पावडर आहे, आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे. नंतर ना आपल्याला लिंबू लागणार वरून पिळायला, आणि मिरची लागणार. मिरची थोडा वेळ तिखट आणि ही चिकन. तर चला आपण बनवूया. आता जे गरम पाणी उकळतंय त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता, जिरं, लिंबू आणि हे खडा मसाले तो आपल्याला टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. तर हे पाणी गरम झालेलं आहे. हे आपण आता टाकलेलं आहे, आणि हे वरून लिंबू त्याला चिकटलंय. पाण्यात बनवून घेऊ. आणि हे 2.5 चमचे मीठ आहे, हे बी टाकू. मध्ये एक पळी तेल टाकू, त्याने भात तुटत नाही. मस्त वास येते बघा किती. आणि हे आपण आता झाकून घेऊ. तर ह्याच्यात मसाला आता टाकून घेऊ. मसाला ऑलरेडी मी काढून ठेवलेला आहे, म्हणजे जेवढं मला पाहिजे तेवढं मी काढून घेतलेलं आहे. म्हणजे तुमच्या तुम्हाला जेवढं मीठ लागेल तेवढं तुम्ही काढून घ्या, म्हणजे तुमच्या अंदाजाने. मित्रांनो, आता लिंबू पिळून घेऊ आपण वरून. पहिल्यांदा मसाला का चिकायला टाकला तर ते लिंबू वरून पिळलं ना, तर ते लिंबू पूर्ण मसाल्याने चिपकतो. त्यामुळे मी लिंबू वरून टाकलेला आहे. हा मसाला आहे, चिकन मसाला. आखी पोळी टाकली तर चालते, काय विषय नाही. विषय हार्ड आहे. बिर्याणी म्हटलं तर मसाला कसा थोडा जास्तीच पाहिजे. तर हे लास्टला आपण लसूण आणि आलं पेस्ट टाकलेलं आहे. मसाले टाकताना कोणतीही कंजूसी करू नका. बिर्याणी आहे तेवढी खास बनणार नाही. हळद टाकूया. हळद राहिलीच टाकायची मग अशी. हळद टाकून थोडा वेळ मॅरिनेट करतो, म्हणजे एकदम मसाला बसेल चिकनच्या आतमध्ये, तर अजून चवीला लागेल. हे बघा, आत्ता थोडं पाणी सुटलंय. सो ही गाच. आता कोथिंबीर आपण आणलेली आणि जी मिरची मिक्स केलेली ते आता बारीक करून टाकलेली आहे वरून. एकदम मॅरिनेट करून घेऊ अजून एकदा, म्हणजे चव खतरनाक लागेल. गाच. तर तुम्ही अशी बिर्याणी खाल्ली तर तुमची अशी बॉडी बनल, अशी. तर
आता तांदूळ टाकून घेऊ. कांदा कापून घेऊ कारण आपल्याला चिकन आता बनवायचं आहे, त्यासाठी कांदा लागणार आहे. कर दे मला. तर गाईज शेतामधला कांदा आहे, तो बी पूर्ण देसी. देशी म्हणजे वावरातला, नॅचरल. हो नॅचरल. नॅचरल शिवण आजकाल आहे का काय? नॅचरल आपण काय विकत कुठून आणत नाही, आपल्या शेतामध्येच आहे. असे कांद्याला कापून घ्यायचं. हे पाठीमागाचं बी घाण अशी एक चीर मारायची, असं काढून घ्यायचं. सो वही गाच गाच. तर गायज मला असे म्हणजे कुकिंग करायला आवडतं, म्हणून मी स्वतःच कुकिंग करतो. असे उभे कट करायचे, कारण आपल्याला आता फ्राय चिकनला असेच लागणार आहेत. कांदे आपले कापून झालेले आहेत. आता आपण तेल टाकू. एक पळी टाकलेलं आहे, त्याने काय काम बघणार नाही. दुसरी पळी आणि हे तिसरी, चौथी पळी आणि पाचवी पळी. एवढी इनफ झालेलं आहे. आता तेल गरम होण्याची वाट बघू आता, कारण ऑलरेडी तापलेलं आहे. आता कांदा टाकून घेऊ आणि जवळ घेऊन टाका एका साईडला. वरून सोडला तर ते उडणार तोंडावरती. तुम्ही काळजी घ्या कांदा टाकताना. आणि हलवायला थोडं काहीतरी घ्यायचं. भात ऑलरेडी तयार होत आहे. भात आपला रेडी झालेला आहे. आता ह्याचं आपल्याला पाणी काढावं लागणार आहे. आपण चेक करू खाली. हे बघा, 70 ते 80% तुम्ही भात कुक करा. आणि जे आपण बिर्याणी करतो दम, त्याच्यामध्ये बाकीचं कुक होतो. तर आता आपण भाताचं पाणी काढून घेऊ, तर ओव्हर कुक होईल नाही तर, कारण आपल्याला इकडे बी अजून कुक करायचं आहे त्याच्यामध्ये टाकून. चला आता भाताचं पाणी काढून घेऊ. तर किती भारी वास येते बघा, किती भारी किती भारी. आता चिकन टाकून घेऊ आपण. चला, हे आहे पहिला लेग पीस. खालून टाकू नाही तर ओढत तोंडावरती.
वरून दही टाकू. दही आपल्या कामापुरतं टाकून घेतलेलं आहे. कारण जास्त लोक काय करतात की जेव्हा मॅरिनेट करतो तेव्हाच टाकतात. तसं मी करत नाही, मी वरून टाकतो. कारण त्याने टेस्ट वेगळी येते. कारण प्रत्येकाची अलग अलग टेक्निक असते बिर्याणी बनवायची. आता बघा किती भारी दिसते. सो वही गाच्यो गाच्यो, आता असं वाटतंय खावंच वाटतंय. किती भारी दिसते बघा. तर भारी एवढे मी भारी कुक करतो. मला जे ताज हॉटेल आहे त्याचा कुकसाठी मला हे आलेलं आहे काम. तर 3 लाख रुपये पगार देत होते, तरी मी नाही गेलो. सो हे बघा, आता झाकून घ्या आणि एकदम गॅस कमी केलाय. थोडा नॉर्मल वाढवू. हां, थोडा वाढवलेला आहे म्हणजे फाटलेलं सीझन. तर आता भात घेतलेला आहे साईडला. आता भात टाकतो. भातचं पाणी पूर्ण काढतोय आता. भाताचं पाणी पूर्ण आपण भाताचं पाणी काढून घेऊ. भात आता काढून घेतलेला आहे साईडला खाली. तर कमीत कमी 1 किलोमध्ये कमीत कमी 7 ते 8 जण खातील एवढा भात आहे. तर गायज ह्याला जे चिकनचे अंगचं पाणी असतं म्हणजे त्याचं पाणी त्याच्यामध्ये त्याला शिजवून द्यायचं, तेव्हा तो फ्लेवर भारी लागतो. हे बघा एकदम हळूहळू शिजतंय. थोडा वेळ त्याला शिजून देऊ चांगलं उकडूस तर तसं होईल. तर आपण बाकीची तयारी करू. तर आता कोशिंबीर बनवूया चला. तर गाईज आता कोशिंबीर बनवायला जे सामग्री लागणार आहे, टमाटा तुम्हाला माहीत असेल आणि कांदा आता कापून घेतो चला. नाम बोल. मित्रांनो कोणी कोणी घरी कुकिंग करतं ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मला तर खूप आवडतं बिर्याणी हे बनवायला. तर गायज आपण खूप मोठा टमाटा कापलेला आहे, तरी चालतं. चाकूला धार नाही. आंबट तो दावट वाटतोय मला. मला माहिती आहे कोशिंबीर थोडा बारकाच लागतो टमाटा कापायला, पण मोठा कापतोय कारण बारका कापायला लावलं चिंध्या होईल. टमाटा मी खूप पिकलेला आहे. त्याला धार नाही जास्त चाकूला, त्यामुळं
एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हेच आपल्याला आता कोशिंबीर बनवलेलं आहे, त्यात थोडं दही ॲड करू आपण. त्यात दही ॲड करू आता, जेवढं राहिलेलं आहे ते समजा आता. थोडं वेळ साखर दहीमध्ये, थोडी बारीकशी कापलेली मिरची आहे ती मिक्स आता बारीक मिक्स करून घेऊ आता. बिर्याणी बरी खायला मिक्स करून आता फ्रीजमध्ये ठेवू, म्हणजे अजून भारी लागेल. तर आता आपण बघूया चिकन शिजलंय का. खतरनाक वास होते. मग या जेवायला भारी वास येते. तर आता शिजलंय का चेक करू आणि थोडं हलवून घेऊ, कारण खाली लागले थोडं नॉर्मल लागलं चिकन. पकडीन थोडे घेऊन घालूया. आता थोडं एक रवा काढू शिजले का बघायला. मित्रांनो गरम आहे. तर एकच नंबर शिजलेला आहे, खूप टेस्टी झालेला आहे. बनवलं कोणी टेस्टी तर होणारच. सो वही गाच्चो खतरनाक वास येतोय. सो वही लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि भेटू न्यू व्हिडिओ मध्ये. बाय बाय मन. चिकन रेडी झालेलं आहे आता. तर आपण आता भात टाकून घेऊ. खूप गरम भात आहे. पूर्ण भात टाकून घेऊ. आणि पूर्ण भात असा पसरून टाकू, जशी बिर्याणीची आपण थर लावतो ना त्या टाईपमध्ये. तर थोडेसे आपण कांदा टाकू वरून, थोडासाच थोडा पसरून टाकू. थोडी कोथिंबीर टाकू. थोडासा कलर टाकू. आणि डबल थोडा भात टाकू वरून. गाइस आपण आता भात दुसरी थर टाकून घेऊ. आपण 1 किलो भात घेतलेला आहे, कारण घरात मेंबर बी जास्त आहेत खायला. कारण पाठीमागं बिर्याणी बनवलेली तर भात पूर्ण नव्हता, त्यामुळे बोलला आता 1 किलोची बिर्याणी करायची. आता थोडा भात आपण परसून घेऊ. किती मस्त वास येतोय. आणि भात बी मस्त आणलाय, म्हणजे मोठा भात.
असा पसरून घेतल्यानंतर ना जो आपला भात राहिलेला आहे तो भात काढून घेऊ आधी त्या टोपामध्ये. वेस्टेज आपल्याला काही सुद्धा करायचं नाही. तर मित्रांनो वेस्टेज आपल्याला काही सुद्धा करायचं नाही. पूर्ण भात टाकून घेऊ. एक टोप क्लीन झालेला आहे. ही जी वारी आपण क्लीन केलेला आहे पूर्ण. आणि त्याच्यावरतून थोडा कांदा टाकू आणि वरून कोथिंबीर टाकू. अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी होत आहे. थोडा वरून कलर. तर आता मित्रांनो आता झाकून घेऊ. राडा भरपूर झालेला आहे, तो भी पडलाय. आता झाकून घेऊ म्हणजे खालून पूर्ण उकडेल. मग आपली एक 15 ते 20 मिनिटांमध्ये बिर्याणी रेडी होईल. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी माझी आता तुम्हाला खाऊन सांगतो. फायनली आपली बिर्याणी झालेली आहे. कशी आहे बघू शकता तुम्ही. तर चला आता. तर मित्रांनो या जेवायला आता टेस्ट करून बघूया की बिर्याणी कशी झाल्या. तर मित्रांनो एकच नंबर बिर्याणी झालेली आहे. तर आता मी जेवतो. तर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि बिर्याणी नक्की ट्राय करा तुम्ही बनवून घरी. आय होप की तुम्हाला नक्की आवडेल. सो बाय बाय.